नमस्कार. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी केवळ उपदेश नाही तर प्रत्यक्ष जीवन घडवले, ज्यांच्या एका वाक्याने भक्तांना धैर्य मिळाले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे दत्तगुरूंचे अंशावतार श्री स्वामी समर्थ यांचे जीवन कार्य नेमके कसे होते हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. श्री स्वामी समर्थांचे जीवन कार्य हे केवळ उपदेशापुरते मर्यादित नव्हते, तर प्रत्यक्ष अनुभवातून भक्तांचे जीवन घडवणारे होते. त्यांनी समाजाला कर्म, श्रद्धा आणि आत्मविश्वास यांचा खरा अर्थ शिकवला. स्वामी समर्थांनी कोणताही धर्म, जात किंवा पंथ यांचा भेद न करता सर्वांना समान वागणूक दिली. त्यांच्या दृष्टीने माणुसकी आणि भक्ती हेच सर्वात मोठे धर्म होते. स्वामी समर्थांचे मुख्य कार्यक्षेत्र अक्कलकोट हे मानले जाते. तेथे राहून त्यांनी असंख्य भक्तांचे जीवन संकटातून बाहेर काढले. आजार, दारिद्र्य, मानसिक त्रास, भीती किंवा निराशा यात अडकलेल्या लोकांना त्यांनी आधार दिला. अनेक वेळा ते कठोर शब्दातही बोलतात, परंतु त्या कठोरतेमागे भक्तांचे कल्याणच दडलेले असे. त्यांच्या एका वाक्याने, एका नजरेने किंवा आशीर्वादाने भक्तांचे जीवन बदलल्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामी समर्थांचा उपदेश त्यांच्या जीवन कार्याचा सार आहे. त्यांनी भक्तांना बाह्य चमत्कारांपेक्षा अंतर्गत शक्ती ओळखायला शिकवली. देवावर विश्वास ठेवतानाच स्वतःच्या कर्तृत्वावर आणि प्रयत्नांवर श्रद्धा ठेवावी असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे भक्त आळशी न बनता धैर्याने जीवनाला सामोरे जाऊ लागले. श्री स्वामी समर्थांनी कर्मकांड, दिखावा किंवा केवळ बाह्य पूजेला महत्त्व दिले नाही. त्यांनी साधेपणा, प्रामाणिकपणा आणि शुद्ध आचरण यावर भर दिला. गरीब, पीडित, दुर्बल लोकांप्रती त्यांना विशेष करुणा होती. अनेक वेळा त्यांनी अन्न, वस्त्र किंवा निवारा देऊन लोकांना मदत केली. समाजातील अन्याय, अहंकार आणि दांभिकपणा यावर ते थेट प्रहार करीत होते. स्वामी समर्थांचे जीवन कार्य आजही त्यांच्या भक्तांद्वारे पुढे चालूच आहे. अक्कलकोटमधील मंदिर, पादुका आणि वटवृक्ष हे श्रद्धेचे केंद्र बनलेले आहेत. लाखो भक्त स्वामी समर्थांचा जप, सेवा आणि नामस्मरण करून मानसिक शांतता किंवा आत्मबळ मिळवतात. त्यांच्या विचारांमुळे आजही लोक संकटात खचून न जाता उभे राहतात. एकूणच श्री स्वामी समर्थांचे जीवन कार्य म्हणजे भक्तांच्या जीवनात श्रद्धा, धैर्य आणि आत्मज्ञान जागवणे असेच आहे. म्हणूनच तर काळ बदलला तरी स्वामी समर्थांची कृपा, विचार आणि मार्गदर्शन आजही तितकेच जिवंत आणि प्रभावी आहे. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांचे जीवन कार्य भक्तांच्या जीवनात श्रद्धा, धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करणारे होते. त्यांची कृपा आपल्यावर सदैव राहो. आपण सद्मार्गावर चालो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.